Hello everyone, welcome to Arvisa's English. So students, in this video we will be seeing second passage of 10th standard English lesson, an encounter of a special kind. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण an encounter of a special kind यातील passage number 2 बघणार आहोत. Let's get started. Suddenly I heard a group of street dogs barking furiously in the distance. तर आतापर्यंत आपण पहिल्या पॅसेजमध्ये बघितलंय कशा प्रकारे लेखक जे आहेत ते एक बुक घेऊन वाचत बसलेले होते. पुढे ते म्हणतात की अचानक आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग म्हणजे काय तर रस्त्यावरील कुत्रे बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. दूरवर कुठेतरी रस्त्यावरचे कुत्रे खूप आक्रस्ताळपणे भुंकत होते. त्यांना ते ऐकू आलं. आय चोज टू इग्नोर द कमोशन थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माइट हॅव कॉर्नर्ड अ हॅपलेस पिग. सुरुवातीला तर जे रायटर आहेत त्यांनी चूज केलं, त्यांनी असं ठरवलं की इग्नोर द कमोशन, जे गोंधळ आहे, कमोशन आहे, नॉईस आहे, त्याकडे दुर्लक्ष करायचं त्यांनी ठरवलं. कारण कुत्र्याच्या भुंकण्याला काय आपण एवढं महत्त्व देत नाही. थिंकिंग दॅट, त्यांना असं वाटलं की पॅक ऑफ डॉग्स माइट हॅव कॉर्नर्ड हॅपलेस पिग, एखाद्या बिचाऱ्या डुकराच्या पिल्लाला किंवा डुकराला कुत्र्यांनी घेरलं असणार आणि त्यामुळे ते एवढे जोरजोरात भुंकत असणार असं त्यांना वाटलं. त्यामुळे त्यांनी त्या भुंकण्याकडे दुर्लक्ष केलं. बट सून द बार्किंग बिकेम लाऊडर अँड मोर अग्रेसिव्ह. पण लवकरच जे भुंकणं होतं ते अजून जोराचं वाढू लागलं आणि अजून अग्रेसिव्हपणे, अजून आक्रस्ताळपणे ते कुत्रे जे आहेत ते भुंकू लागले. अँड द अलार्म कॉविंग ऑफ द फ्लॉक ऑफ क्रोज ॲडेड टू द कोकोफोनी. आणि त्यामध्येच जे कावळे होते, कॉविंग ऑफ फ्लॉक ऑफ क्रॉज, कावळ्यांचा जो कर्कश आवाज असतो, अलार्म ज्याला आपण म्हटलेला आहे, एक प्रकारे काही धोक्याची सूचना देण्यासारखा असा त्यांचा जो कर्कश आवाज होता, त्यामुळे जी कॅकोफोनी आहे, कॅकोफोनी म्हणजे लाऊड हार्श नॉइसेस, जोराचा जो गोंधळ होता, आवाज होता, तो अधिकच वाढला. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. लेखक म्हणतात की मला हे सुद्धा जाणवलं की हा जो गोंधळ आहे, द डिस्टर्बन्स आहे, तो जवळजवळ येत चाललेला आहे. क्युरिओसिटी गॉट द बेटर ऑफ मी. तर रायटर म्हणतात की जी क्युरिओसिटी आहे, क्युरिओसिटी म्हणजे काय तर उत्सुकता. तर उत्सुकता काही रायटरला आता स्वस्थ बसू देत नव्हती. इतक्या वेळपर्यंत तर त्यांनी इग्नोर केलं, पण आता काही त्यांना ते जमत नव्हतं. लिव्हिंग द बुक असाइड आय रश टू द वरांडा. आपले पुस्तक बाजूला ठेवून लेखक घाईघाईत वरांड्यामध्ये पोहोचले. टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन, बघायसाठी की बाहेर काय सुरू आहे. आय ग्लॅन्स टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब सॉ समथिंग हॉरिबल. आणि त्यांनी जेव्हा क्लब हाऊस जे त्यांच्या घराच्या शेजारीच होतं त्याच्या छतावर बघितलं, ग्लॅन्स म्हणजे बघितलं, तेव्हा त्यांना काहीतरी भयंकर दृश्य तिथं बघायला मिळालं. हॉरिबल म्हणजे भयंकर. अ बिग मेल लंगूर, अपिअरंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप, वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड. एक मोठाच्या मोठा बिग मेल लंगूर म्हणजे एक मोठाच्या मोठा नर माकड, कदाचित तो त्या ग्रुपचा लीडर असणार, जो त्या ग्रुपचा लीडर वाटत होता, म्होरक्या वाटत होता. वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड. तो त्याने एका पिल्लाला, एका वानराच्या पिल्लाला आपल्या हातामध्ये धरलेलं होतं. अँड मर्सिलेसली बिटिंग इट ऑल ओव्हर विथ अ डेफिनाईट इंटेंट टू किल. आणि अतिशय मर्सिलेसली म्हणजे काय, अतिशय कुठलीही दया न दाखवता निष्ठुरपणे तो त्या पिल्लाच्या संपूर्ण अंगावर चावे घेत होता, त्याला मारून टाकायचा प्रयत्न करत होता. असंही भयंकर दृश्य लेखकांनी बघितलं. The helpless mother of the baby and other lesser members of the langur group were scattered on the roofs of the buildings nearby, watching the baby being killed. त्या बिचाऱ्या त्या वानराच्या पिल्लाची आई जी हेल्पलेस होती, ती काही करू शकत नव्हती त्याला वाचवायसाठी. आणि इतर जे मेंबर्स आहेत त्या ग्रुपचे, ते सर्व इकडे तिकडे आजूबाजूच्या छतांवर पसरलेले होते आणि फक्त चुपचापपणे, निमूटपणे त्या पिल्लाला मरताना बघत होते. आय रिकॉल्ड टेरिबल कस्टम्स इन द ॲनिमल क्लॅन. लेखक म्हणतात की ते दृश्य बघून मला एक ॲनिमल क्लॅन म्हणजे काय तर जे प्राण्यांच्या प्रजाती असतात, क्लॅन्स असतात. क्लॅनचा अर्थ दिलेला आहे आपल्याला इथे, अ व्हेरी लार्ज फॅमिली, ज्याला आपण म्हणू की समूह. तर त्यामधला एक अतिशय भयंकर टेरिबल असा कस्टम, अशी रीत त्यांना तिथे आठवली. ती रीत काय, अकॉर्डिंग टू विच अ डॉमिनंट मेल युजली डज नॉट अलाउ अनदर मेल बेबी ऑर अडल्ट टू सर्वाइव्ह विदिन इट्स ग्रुप. की युजली जो एक डॉमिनंट मेल असतो, डॉमिनंट म्हणजे काय तर ज्याची सत्ता आहे, जो पॉवरफुल आहे, असा जो एक नर असतो त्या ग्रुपमधला, तो कुठल्याही दुसऱ्या नराला, बेबी जरी असला तरी किंवा अडल्ट असला, मोठा असला तरी आपल्या ग्रुपमध्ये जगू देत नाही, सर्वाईव्ह करू देत नाही. बिकॉज काय होते की उद्या चालून तो त्याला
चॅलेंज करू शकतो आणि स्वतः ग्रुपचा लीडर बनू शकतो. सो लहान नसतानाच ते मेल बेबीज जे असतात त्यांना ते मारून टाकतात. विदाउट लूजिंग एनी टाईम आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक इन वन हँड अँड हॉल्ड अ पीस ऑफ स्टोन ॲट द मॅराउडिंग लंगूर. कुठलाही वेळ न दवडता रायटर जे होते त्यांनी एक स्टाउट स्टिक म्हणजे एक मोठी काठी आपल्या हातामध्ये घेतली अँड हॉल्ड अ पीस ऑफ स्टोन ॲट द मॅराउडिंग लंगूर. आणि त्या मॅराउडिंग लंगूरवर म्हणजे सर्चिंग फॉर समथिंग टू स्टील ऑर अटॅक चवताळलेल्या त्या वानरावर ते जोरजोराने दगडं फेकून मारू लागले. द लंगूर वॉज सो इन्फ्युरिएटेड दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असल्ट. पण तो लंगूर इतका त्या बेबीला मारण्यामध्ये गुंग होता, इन्फ्युरिएटेड होता, की त्याने सुरुवातीला रायटरचा जो असल्ट होता, अटॅक होता, त्याचं जराही पर्वा केली नाही किंवा त्याला त्याकडे लक्षच दिलं नाही. त्याच्या लक्षातच आलं नाही की आपल्याला कोणतरी मारत आहे दगडं. बट देन आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन. आणि पण त्यानंतर जे रायटर आहेत ते अजून अधिक दगडं त्या लंगूरला मारू लागले. द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज देअर पिच ऑफ क्राय. आणि दुसरीकडे कुत्रेसुद्धा जोरजोराने भुंकू लागले, त्यांनीसुद्धा आपला आवाज वाढवला. अशा प्रकारे मित्रांनो होता पॅसेज नंबर 2 ऑफ ॲन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड. आय होप सर्वांना खूप चांगल्या प्रकारे समजला असेल. समजले असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.